मित्रांनो नमस्कार. स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज आपण वेदांता या कंपनीचा अभ्यास करणार आहोत. वेदांता या कंपनीचा शेअर खरेदी केल्यानंतर आपल्याला 6 कंपन्यांचे शेअर मिळणार आहेत. मित्रांनो या शेअरची प्राइस आपल्या आवाक्यात आहे. आता सध्या या शेअरची प्राइस 450 आहे. 6 शेअर मिळण्याचे आता कंपनीने काय केले आहे तर ह्यांनी डीमर्जर फाईल केलेले आहे. ज्यांना डीमर्जर म्हणजे माहीत नसेल तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. मर्जर म्हणजे एकत्रीकरण आणि डीमर्जर म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे वेगवेगळे कॉपर, निकेल, ऑइल अँड नॅचरल गॅस अशा सर्व कंपन्या एकच कंपनी हँडल करत आहे वेदांता. तर त्या सेपरेट व्यवसाय त्यांना करायचे आहेत. म्हणजे जवळजवळ 6 विभागामध्ये त्यांना डिवायडेशन करून 6 कंपन्या तयार करायच्या आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे डीमर्जर साठी. त्यामुळे जर आपण वेदांताचा शेअर खरेदी केला तर आपल्याला भविष्यात त्याचे 5 ते 6 शेअर आपल्याला मिळू शकतात. मित्रांनो त्याचे अनाउन्समेंट त्यांनी क्वार्टरली अर्निंग रिझल्टच्या वेळेस करणार आहेत. मित्रांनो वेदांता ही कंपनी त्यांचा बिझनेस मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. प्रमोटर म्हणजे वेदांताचा मालक कोण आहे तर अनिल अग्रवाल हे वेदांता कंपनीचे फाउंडर आणि चेअरमन आहेत. त्यांनी वेदांता ही कंपनी तयार केलेली आहे. सध्याची प्राइस त्याची 449 रुपये आहे. मित्रांनो वेदांता ही कंपनी मेटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मित्रांनो वेदांता ही कंपनी झिंक मध्ये सुद्धा काम करत आहे. झिंक नंतर मित्रांनो फ्युलिंग सेक्टर मध्ये ऑइल अँड गॅस मध्ये सुद्धा मित्रांनो वेदांता ही कंपनी कार्य करत आहे. स्टील मध्ये सुद्धा काम करत आहे. मित्रांनो त्यांचा जो बिझनेस आहे डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ आहे. मित्रांनो इंडियाज लीडिंग कॉन्ट्रीब्युशन टू कॉपर प्रोडक्शन कॉन्ट्रीब्युटिंग अप टू 36% ऑफ इंडियाज डिमांड फॉर रिफाइंड कॉपर. म्हणजे मित्रांनो वेदांता ही कंपनी आपल्या देशात जे कॉपरची मागणी आहे त्यामध्ये 36% डिमांड ही वेदांता ही कंपनी देशाची भागवत आहे. मित्रांनो यांना हा बिझनेस वेगवेगळा का करायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की अदानी यांनी आपले बिझनेस वेगवेगळे केलेले आहेत. अदानी इन्फ्रा, अदानी एंटरटेनमेंट, अदानी स्पोर्ट अशा अनेक 4-5 कंपन्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कंपन्यांवर फोकस करून चांगला रेव्हेन्यू निर्माण करत आहे. त्याच्यामुळे वेदांता सुद्धा मित्रांनो आपला बिझनेस वेगवेगळा करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो बिझनेस वेगळा केल्यामुळे त्या शेअरचे 5 ते 6 कंपन्यांमध्ये विभागन होईल. त्यावर तुम्हाला शेअर बाय केला तर 4 ते 5 कंपन्यांचे शेअर तुम्हाला हे मिळतील. मित्रांनो इंडिपेंडेंट बिझनेसेस कारण कंपनी डीमर्जर का करते कारण सिम्प्लिफिकेशन करायचे. मी तुम्हाला जेवढे वरती सेक्टर वाचून दाखवले ना सर्व सेक्टर एकात एक गुंतले आहेत आणि एकच कंपनी त्यांना चालवत आहे. त्याच्यामुळे थोडीशी त्यांना खिचडी वेगळी करायची आहे. बिझनेस पण वेगळे करायचे आहेत आणि कशासाठी ग्लोबल इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी वाढतील आणि कंपनीची ग्रोथ देखील वाढेल. कंपनीची इन्व्हेस्टमेंट खूप वाढेल. वेदांता अनिल अग्रवाल यांनी ही कंपनी तयार केली आहे. मित्रांनो भारतातील सर्वात मोठी मायनिंग कंपनी आहे वेदांता. सगळ्यात जास्त डिव्हिडंड देणारी कंपनी म्हणून देखील वेदांताची ओळख आहे. मित्रांनो वेदांता ही कंपनी सेमी कंडक्टर अँड ग्लास मध्ये सुद्धा काम करत आहे. सेमी कंडक्टर चिप जी मित्रांनो व्हेकल साठी त्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते त्याची निर्मिती सुद्धा वेदांता ही कंपनी करत आहे. मित्रांनो आता वेदांता कंपनीचा वेदांता कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आता आपण पाहून घेऊया. जून 2021 मध्ये मित्रांनो जून 2021 मध्ये 28,412 पासून सेल वाढत 35,764 झालेला आहे आणि त्यांचे एक्सपेन्सेस सुद्धा 2021 मध्ये 18,541 करोड मध्ये होते तर आता ते 25,819 करोड झालेले आहे. मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन देखील आहे त्या लेवल मध्येच आहे. 9,821 मध्ये होते तर आता 24 मध्ये 9,945 एवढे आहे. ऑदर इन्कम मध्ये वाढ झालेली आहे. मित्रांनो 605 करोड हे 2021 मध्ये ऑदर इन्कम त्यांना भेटत होता तो आता 2024 मध्ये 934 करोड इतका भेटत आहे. मित्रांनो कंपनीचे
नेट प्रॉफिट आपण बघून घेऊया. 2021 मध्ये कंपनीने 5283 करोड कमवले. तसेच ते कधी कमी कधी जास्त असे होत 2023 मध्ये मायनसमध्ये गेले होते मित्रांनो. 915 कोटी मायनस नेट प्रॉफिट गेले होते. आत्ता सध्या जून 2024 मध्ये 5095 करोड हे त्यांचे नेट प्रॉफिट आहे. मित्रांनो आता कंपनीवर वार्षिक किती कमवते ते बघून घेऊ. नेट प्रॉफिट 2013 पासून पाहूया आपण. 2013 मध्ये नेट प्रॉफिट 2280 कोटी होते. ते 2014 मध्ये 11421 कोटी झाले. परत 2015 मध्ये 11369 कोटी, 16 मध्ये 17,000 आणि आता ह्या तिमाहीत 9300, 2024 मध्ये 9300 कोटी रुपये प्रॉफिट झालेले आहे. मित्रांनो या कंपनीवरती किती लोन आहे ते आपण पाहून घेऊया. रिझर्व कंपनीकडे रिझर्व जे आहे ते 2013 मध्ये 17,000 कोटी होते. 14 मध्ये 72,000 कोटी, तसेच वाढत जवळजवळ 60,000, 62,000, नंतर हे 2024 मध्ये 30,000 कोटी हे कंपनीकडे रिझर्व आहेत. आणि कर्ज जर आपण पाहिले बॉरोइंग तर हे बघा जवळजवळ 2013 मध्ये 4,839 कोटी कर्ज होते. ते आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्जामध्ये 87,706 कोटी एवढे कंपनीवरती कर्ज आहे. प्रमोटरचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटरकडे सध्या 56.38% शेअर आहेत. एफआय कडे 12.61% शेअर आहेत आणि डीआय कडे 15.65% शेअर आहेत. पब्लिक कडे 15% आहेत. गव्हर्नमेंट कडे 0.07% आणि ऑदर आहेत 0.17%. असा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. मित्रांनो वेदांता या कंपनीची सध्याची प्राइस 449 रुपये आहे. सध्याचे मार्केट कॅपिटल कंपनीचे जर बघितले तर 1,75,694 कोटी एवढे वेदांताचे मार्केट कॅपिटल आहे. मित्रांनो 52 वीक हाई आणि लो जर बघितला तर वेदांताचा 52 वीक हाई 507 रुपये आहे आणि 52 वीक लो 208 रुपये इतका आहे. सध्याचा पी जर बघितला तर आपण 28 एवढा आहे. बुक व्हॅल्यू कंपनीची 82 रुपये एवढी आहे. मित्रांनो डिव्हिडंड यील्ड जर आपण या कंपनीची बघितली तर 6.57% एवढी डिव्हिडंड यील्ड आहे. मित्रांनो वेदांता ही कंपनी ही मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड पे करत असते आपल्या शेअर होल्डर यांना. आरओसी बघितला तर 21% आसपास आहे. आरओई बघितला तर या कंपनीचा 10.5% एवढा आहे. फेस व्हॅल्यू कंपनीची 1 रुपया एवढी आहे. मित्रांनो या वेदांता या कंपनीचा बिझनेस हा डायव्हर्सिफाईड आहे. त्यामध्ये कंपनी झिंक, लीड, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न, ऑइल अँड नॅचरल गॅस, सेमीकंडक्टर, चिप मध्ये सुद्धा काम करते. ती इंडिया, साऊथ आफ्रिका, नामिबिया, आयर्लंड, लिबिया, UAE यासारख्या देशांना देखील आपले साहित्य पुरवते. मित्रांनो वेदांता ही एक बेस्ट कंपनी आहे. त्याचे आपण फंडामेंटल पाहिलेले आहे. विकत घेण्यासाठी मी बेस्ट सांगतो म्हणून तुम्ही डायरेक्ट विश्वास ठेवू नका. तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या, नंतरच स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करा. आणि व्हिडिओ मध्ये काही प्रश्न अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, तुम्हाला मी उत्तर देईन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.